पुण्याच्या लोहगाव वाघोली वॉर्ड क्रमांक 3 या ठिकाणाहून भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या ऐश्वर्या पठारे यांनी जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी जाहीरनामा सादर केलाय। प्रभाग क्रमांक 3 मधील महिलांसाठी सुरक्षा, त्याचबरोबर स्वयंरोजगार आणि महिलांसाठी सुरक्षित स्वाभिमानी जीवन करण्यासाठी विशेष जाहीरनामा संकल्प घोषित करण्यात आलाय। याच विषयी ऐश्वर्या पठारे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। वार्ड क्रमांक 3 या ठिकाणाहून ऐश्वर्या पठारे सध्या निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी आज महिलांसाठी विशेष जाहीरनामा प्रसिद्ध केला। ताई, काय सांगाल? महिलांसाठी विशेष जाहीरनामा पहिल्यांदा शहरामध्ये प्रसिद्ध होतोय, नेमकं काय जाहीरनाम्यामध्ये आहे? जाहीरनामा 4 पैलूंवर आहे। आरोग्य, सुरक्षा, शिक्षण आणि सक्षमीकरण अशा 4 पैलूंवर जाहीरनामा आहे। प्रभागात फिरत असताना आम्ही 4ही उमेदवारांचे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस होते, वेगवेगळ्या महिलांशी आम्ही बोलत होतो। काही उच्च शिक्षित महिला होत्या, काही सर्वसाधारण महिला होत्या, काही अगदीच गाव वस्तीतल्या महिला होत्या आणि या सगळ्या महिलांचे प्रश्न आम्ही बसून एकत्रित केले आणि त्या प्रश्नांच्या मधून आलेला हा जाहीरनामा आहे। काय वेगळं स्वरूप या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये आपण देता? यामध्ये आम्ही 4 मूलभूत गोष्टींवरती महिलांच्या काम करतोय। त्यात महिला आरोग्य, महिला सुरक्षा, महिला कौशल्य विकास आणि महिला आर्थिक सक्षमीकरण, जेणेकरून महिलांना आरोग्य सुधारता येईल। त्याच्यानंतर महिलांना या ठिकाणी सुरक्षिततेच्या माध्यमातून 24/7 महिलांना सुरक्षा प्राप्त होईल। कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांचे गृहउद्योग असतील, काही ठिकाणी नोकरीच्या संधी असतील, त्यांना चालना मिळेल। आणि चौथं म्हणजे महिलांचं या सर्व गोष्टीतून आर्थिक सक्षमीकरण होईल। पाहिलं की आगळा वेगळा जाहीरनामा आज या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।